नमस्कार माझे मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी। खूप छान लागते, घरच्यांना सर्वांना आवडेल। आता कोणाकोणाला आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा। तर ही मी भाजी स्वच्छ धुवून आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। 2-4 मिरच्या घेतल्या, त्यासोबत लसूण घेतला, त्याच्यामध्ये मीठ घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं। तर मी गॅस ऑन चालू केला आहे। तर आता मी कढई घेतली आहे, त्या कढईमध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी ना थोडं गरम होऊ द्यायचं। गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात ती पालक घालून घेणार आहोत। हे बघू शकता, मी हे ठेसा बनवून तयार करून घेतला आहे। आपलं पाणी आता गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण पालक घालून घेऊया आणि याला छानपैकी असं पाण्यात बुडेल असं त्याच्यामध्ये खाली वर करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं। हे 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आणि नंतर आपली पालक तयार होईल। जास्तही शिजून नाही घ्यायचं। बघू शकता, आता आपली भाजी तयार झाली आहे। आता आपल्या भाजीला थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमधून फिरून घ्यायचं। तर मी आता यामधील आहे ना पाणी काढून घेणार आहे। तेच पाणी आता मी भाजीला वापरणार आहे। तर आपली पालक आता थंड करून घेतली आहे, मी पाणी काढून घेतलं आहे। तर आता आपल्याला त्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं, मिक्सरच्या जारमध्ये। मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरून घ्यायचं। त्याची छानशी बारीक पेस्ट करायची। याला पाणी घालायची गरज नाही। भाजी खूप छान होते, तुम्ही नक्की घरी एकदा तरी बनवून पहा, सर्वांना आवडेल। पुन्हा पुन्हा बनवून खासाल। अशी या पद्धतीने जर भाजी बनवून ना पुन्हा पुन्हा बनवून खासाल। बघू शकता, आता मी पेस्ट बनवून घेतली आहे। तर माझ्या मुलांना काजू लय आवडतात, तर मी त्याच्यामध्ये काजूसुद्धा टाकून घेणार आहे। तुमच्याकडे असतील तर टाकून घेऊ शकता, असं काही नाही त्याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे म्हणून। मी ते मुलांना आवडतात म्हणून मी त्या भाजीमध्ये टाकून घेत आहे। तर आता मी ज्या कढईमध्ये आपली भाजी उकळून घेतली होती ना, तीच कढई वापरणार आहे भाजीसाठी। तर आता मी तेल घालून घेतलं आहे 2-3 चमचे आणि आपला ठेसा घालून घ्यायचा। मी काजू त्याच्यामध्येच घालून घेणार आहे। याला काही जास्त पेस्ट वगैरे मसाले असं काही लागत नाही आहे। सोप्या पद्धतीने आणि लवकर होते ही भाजी आणि खूप छान होते। कोणताही मसाला न वापरता ही भाजी खूप छान होते। तुम्ही नक्की घरी ट्राय करा। मी आता काजू याच्यामध्ये भाजून घेणार आहे। याला म्हणजे काजू थोडेसे लालसर झाले पाहिजे आपले, म्हणजे जास्तही नाही, थोडे थोडे। तर याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं छान। आणि आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट केली होती ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मी थोडंसं ही पेस्ट काढून टाकणार आहे आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे मिक्सरच्या जारमध्ये। त्याला आपल्याला थोडंसं असं धुवून घ्यायचं आणि आपल्या भाजीला छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये। बघू शकता आपली भाजी किती हिरवीगार दिसत आहे। तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मीठ घालू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर भाजीमध्ये पाणी नाही ॲड करायचं नाही करू शकता। मी आता थोडंसं पातळ बनवणार आहे, कारण की भातासोबत खायला खूप छान लागते, चपातीसोबतसुद्धा पण खूप छान लागते। पण मी आज थोडी डिमांड अलगच होती मुलांचे, तर मी भातासोबत खाण्यासाठी मी थोडीशी पातळसर बनवणार आहे। तुम्हाला जर चपातीसोबत खायचं असेल ना घट्ट ठेवू शकता। तर मी आता हे बघा पाणी घालून घेतलं आहे थोडंसं, जास्तही पातळ केली नाही आहे। आपली भाजीचा कलर किती छान आला। मी कोणताही न मसाला वापरता
ही भाजी खूप छान होते. आता मी ही दुधाची साय घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी खूप टेस्टी लागते. दुधाच्या सायमुळे जास्त टेस्टी येते त्याला. या पद्धतीने तुम्ही कधी भाजी बनवली नसेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते. तर आपल्या भाजी थोडंसं उकळून घ्यायचं. तर आता आपली भाजी तयार झाली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. बघू शकता मी फिनिशिंग थोडी केली आहे. थोडंसं साय टाकून घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर. आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन